सांगलीमध्ये मेळावा संपल्यावर स्टेज समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला। बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, फलक झळकावले। विश्वजीत कदमांच्या नेतृत्वात विशाल पाटलांचा प्रचार करणार अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि या प्रकारामुळे सभास्थळी मोठा गोंधळ उडाला। जिल्ह्यामधल्या एका नेत्याच्या विकृतीमुळे अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली, मात्र आघाडीच्या धर्मामध्ये एक पाऊल मागे यावं लागलं। त्यामुळे हा निर्णय झाला असं पटोलेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। मी सगळ्यांनीच ठरवलं होतं आणि सांगली परंपरागत जागा ही काँग्रेसचीच होती, पण आघाडीच्या धर्मामध्ये काही गोष्टी एक पाऊल मागे यावं लागतं, त्या पद्धतीचा हा निर्णय झाला। स्वाभाविक आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ती नाराजी आहे, पण ती नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।